एके दिवशी शंकर पार्वतीमध्ये वाद झाला. मानव खाता ते अन्न सुद्धा इतर भौतिक गोष्टींप्रमाणे माया आहे असं शंकराने म्हटल्यामुळे भौतिक घटकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पार्वतीला राग आला आणि आपले महत्त्व दाखवण्यासाठी ती गुप्त झाली. त्यामुळे जगात अन्नाची कमतरता भासू लागली आणि दुष्काळ पडला. शंकराच्या भक्तांना आणि देवांना देखील अन्नासाठी याचना करावी लागली. संपूर्ण जगात फक्त वाराणसी शहरातील एका स्वयंपाकघरात अन्न उपलब्ध होतं, जे अन्नपूर्णा स्वरूपातील देवी पार्वतीच्या मालकीचं होतं. शंकर तिथे अन्नाची याचना करण्यासाठी गेला. भुकेल्या लोकांना अन्न वाटप करणाऱ्या अन्नपूर्णेने शिवाला भिक्षा म्हणून अन्न दिलं आणि त्याच्या लक्षात आणून दिलं की शंकराने जरी भुकेवर मात केली असली तरी त्याच्या भक्तांना ते शक्य नाही. तेव्हापासून अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. अशा या अंबिका अन्नपूर्णा देवीचं एक मंदिर महालक्ष्मी स्टेशन जवळ आहे. मंदिरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहेच, त्याचबरोबर महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती देवी देखील आहे. मंदिरातील फुलांची आरास लक्ष वेधून घेते. बाजूलाच महागणपती मंदिर देखील आहे, जिथे रिद्धी सिद्धी सोबत बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. महालक्ष्मी स्टेशन परिसरातील हे मंदिर सहज सापडत नाही, म्हणून गुगल मॅपची मदत घ्या, पण एकदा नक्की जा. माझं नाव आहे सिद्धेश आणि हा होता मंदिरांची मुंबई सिरीजचा भाग 23.